आणि यानंतर महायुती संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे, कारण आमदार बच्चू कडू महायुतीमध्ये बाहेर पडणार ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार अशी माहिती आहे। बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना आणि आप विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता आहे। लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये ती ही मोठी घोषणा करणार आहेत अशी माहिती मिळते। आमचे जे काही 15-20 मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली आणि त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे, दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबवू। परंतु सरकारने जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही, मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही, शेतमजुराच्या संदर्भात घेतले नाही तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल। तर शाहू महाराजांनी 2 आघाड्यांना भवितव्य असल्याचं सांगितलंय। तुपकरांनी सुद्धा तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेचं स्वागत केलंय। 2 मुख्य आघाड्या आणि आहेतच, एक आपली महाविकास आणि युती। आणखीन जास्तीत जास्त प्रश्न त्या दोघांमध्ये सुटण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या आघाडीचाही जर झालीच तशी काही त्याचा उपयोग कदाचित होईल। एक तिसरा पर्याय या महाराष्ट्रामध्ये उभा झाला पाहिजे, जेणेकरून प्रस्थापित पक्षांवरचा विश्वास लोकांचा आता उडालेला आहे। लोक एका चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे। तर हे जे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये काम करणारे सगळे लोक आहेत, बच्चू भाऊ आहेत, ते संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांशी बोलले, असे अनेक लोक आहेत। शेतकरी चळवळीतल्या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात, विविध भागात काम करणाऱ्या नेत्यांची एक पुण्यामध्ये या आठवड्याभरामध्ये बैठक घेणार आहे।